महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी आजपासून संपावर। सुमारे 17 लाख कर्मचारी संपावर गेल्यानं सर्वसामान्यांचे हाल, प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा आज मुंबईमध्ये धडकणार। जनआक्रोश मोर्चाचं आयोजन, मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते सुद्धा राहणार उपस्थित। पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात। बारामतीमध्ये आज प्रचाराची सांगता सभा घेणार। पार्थ पवार, सुनेत्रा पवारांकडून सभास्थळाची पाहणी। सभेसाठी कुटुंब म्हणून येण्यासाठी सुनेत्रा पवारांचा फोन आला होता। कुटुंब म्हणून सांगता सभेला जाणार, सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट। भाजपच्या युवा शक्ती जागर यात्रेला सुरुवात, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ। विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, शिंदेंची बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर, सूत्रांची माहिती। बच्चू कडू कोणता निर्णय घेतात याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष। खोपोलीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, शिवसैनिकांचा सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून निर्णय घेतल्याची माहिती। मिठी नदीची पावसाळ्यापूर्वीच 3 टप्प्यांमध्ये होणार साफसफाई। बीएमसी मध्ये तब्बल 30 कोटी रुपयांचा खर्च करणार असल्याचं नमूद। मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चामध्ये 7व्यांदा वाढ, अतिरिक्त 59.85 कोटींचा प्रस्ताव स्थायी समिती समोर सादर। आरोपी अयान अहमदनं स्वतःच्या आईला सुद्धा सोडलं नाही। स्वतःच्या घरातूनच दागिने चोरून विकल्याचं उघड, मिळालेल्या पैशातून चैनीच्या वस्तू खरेदी केल्या। परतवाडामधील लैंगिक शोषण व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अयान अहमद हुजर खानची पोलीस कोठडी आज संपणार। मुख्य आरोपी अयानला आज अचलपूर कोर्टामध्ये करणार हजर। धर्म बदलल्यानंतरच लग्न करणार, तरुणीवरती दबाव टाकत अत्याचार केल्याचा आरोप। सलमान अजीज पठाणवरती अंबाजोगाईमध्ये गुन्हा दाखल। भोंदू घराच्या संपत्तीवर ईडीकडून टाच येणार, सूत्रांची माहिती। बोगस गुंतवणूक, फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास सुरू। ईडीकडून संबंधित मालमत्तांची छाननी, सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात, सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल। बनावट खाती बनवून 57,90,000ची फसवणूक केल्याचा आरोप। नागपूरच्या एनजीओ मधील धर्मांतर छळ प्रकरणी गंभीर आरोप। 4 महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही दावा। पीडित तरुणींच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई। नाशिक धर्मांतर प्रकरणी मोबाईल जप्त, व्हॉट्सअप ग्रुपची माहिती हाती। ग्रुप लीडरकडून आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ, सूत्रांकडून माहिती। ऑफिसमध्ये नेटचा पासवर्ड अश्लील नावानं ठेवायचा आरोप। भिवंडीच्या खाडीपार परिसरामध्ये आगीचं तांडव, मुलचंद कंपाऊंड मधील कारखान्यामध्ये भीषण आग। अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू। मालाडच्या मार्वे रोडवरती मद्यधुंद महिलेचा राडा, पोलीस कर्मचाऱ्यांशी सुद्धा घातली हुज्जत। छत्रपती संभाजीनगर मधला धक्कादायक प्रकार समोर, फाईन का मारता म्हणत थेट ट्रॅफिक पोलिसालाच मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आज अमेरिका इराण यांच्यामध्ये होणार शांती वार्तेची दुसरी फेरी। इस्लामाबादमध्ये होणार चर्चा, अमेरिकन माध्यमांचा दावा। शांतता चर्चेपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा एकदा धमकी, करार करा अन्यथा हल्ला करू, ट्रम्प यांचा इशारा।